अहिल्यानगरच्या कोपरगावातील नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याची परवानगी दिली गेली आहे। बिबट्यानं आतापर्यंत 4 वर्षीय चिमुकली आणि एका महिलेचा बळी घेतलेला आहे। अहिल्यानगरचे उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल यांनी ही सगळी माहिती दिली आहे। या हल्ल्यानंतर नागरिकांनी रास्ता रोको केला होता, बिबट्याला ठार करण्याची मागणी केलेली होती आणि प्रस्तावानुसार पुण्याच्या धर्तीवर आता नागपूरमधील PCCF विभागानं बिबट्याला ठार करण्यासाठी परवानगी दिली आहे। बिबट्याला ठार करण्यासाठी पुणे आणि नरगरमधील पथकं कोपरगावसाठी रवाना सुद्धा झाली आहेत। शूट करण्यासाठी आपल्या अहिल्यानगरमधून एक पथक आणि पुणे जिल्ह्यातून एक पथक अशी 2 पथक आलेले आहेत। नाही, याच्यामध्ये आपल्याकडं थोडं शेतीची पद्धती बदलल्यामुळं जे ऊस आहे, मका आहे किंवा नेपियर गवत आहे, अगदी घराच्या शेजारी खेटून लावण्यात आल्यामुळं हे बिबटे दडून किंवा लपन क्षेत्र जास्त असल्यामुळे घराजवळ येतात आणि अशा वेळेस मनुष्यावर हल्ला होण्याच्या घटना वाढलेल्या आहेत।